गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नेक्स्ट युनिट आहे मॅथमॅटिक्समधलं टाईम, डिस्टन्स अँड एरिया, स्पीड, व्हॉल्यूम, जे की नेक्स्ट युनिट बघणार आहे. आणि FMSमध्ये हे थर्ड युनिट आहे, अरिथमॅटिकल ॲबिलिटी, जे की हे नेक्स्ट युनिट आहे ते आज आपण घेणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा टाईम, डिस्टन्स, एरिया, स्पीड असेल तर त्यामध्ये आपण त्याचे बेसिक फॉर्म्युले जे आहे ते बेसिक फॉर्म्युले बघणार आहेत. त्यामध्ये जो फर्स्ट फॉर्म्युला आहे तो म्हणजे डिस्टन्सचा आहे, जिचं शॉर्ट फॉर्म आपण डी हा यूज केला आहे. टाईमसाठी आपण कॅपिटल टी किंवा स्मॉल टी हे नोटेशन यूज करणार आहे. आणि स्पीडसाठी आपण एस हे कॅपिटल एस हे जे नोटेशन आहे ते यूज करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जे 3 बेसिक मेन फॉर्म्युले आहेत ते आपण वन बाय वन बघूया. त्यामध्ये डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. अँड थर्ड, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. हे 3 बेसिक फॉर्म्युले आहेत. या 3 बेसिक फॉर्म्युल्यानं आपण टाईम, डिस्टन्स, स्पीडचं एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. त्यामध्ये ॲव्हरेज स्पीड जे आहे, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. वेन डिस्टन्स इज कॉन्स्टंट असेल तर तो हार्मोनिक मीन असणार आहे. वेन टाईम इज कॉन्स्टंट असेल तर तो अरिथमेटिक मीन. इन अदर केसेस वेगवेगळे असणार आहेत, जे की आपण वन बाय वन आता पुढं बघणार आहे. पण हे 3 बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, टाईम, डिस्टन्स आणि स्पीडचे. आणि ॲव्हरेज स्पीड असेल तर टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. आणि डिस्टन्स जर कॉन्स्टंट असेल तर तो हार्मोनिक मीन, त्याचा आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. आणि टाईम जर कॉन्स्टंट असेल तर अरिथमॅटिक मीन हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. त्यामध्ये कन्वर्जन कसं केलेलं आहे बघा. टाईममध्ये 1 मिनिट असेल तर आपण काय घेणार आहे, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. 1 मिनिट इज इक्वल टू डिवाइड 60 सेकंड. आणि 60 सेकंड असतील तर त्याला मल्टिप्लाय 60 मिनिट्स. कसे केलेले बघा कन्वर्जन 1 आवर्समध्ये. 1 आवर्स असतील तर 60 मिनिट्स. 60 मिनिट्स असतील तर 1 आवर्स. 1 आवर्स इज इक्वल टू 60 इंटू 60, 3600 सेकंड. टाईमचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे इथं. 3 आवर्स 15 मिनिट्स असतील तर 3.25 आवर्स असं आपण म्हणणार. ते का दिलेले 35 का घेणार, 5 आवर्स 45 मिनिट असतील तर 5.75 आवर्स हे का घेणार, तर जी खाली डायग्रॅम आहे, ही जी डायग्रॅम दिसते तुम्हाला सर्कलमध्ये, जी काही आपलं क्लॉक आहे असं आपण कन्सिडर करणार. 25, 50, 75, 100. सपोज 10 मिनिट 50 सेकंद असतील, 10 मिनिट 10 आवर्स 50 मिनिट्स असं जर असेल तर हे जे क्लॉक आहे, हे जे घड्याळ आहे त्यानुसार 50 मिनिट असेल तर आपण 25 ही व्हॅल्यू घेणार. 50 मिनिट्स आलं तर 25, 30 मिनिट्स आलं तर 50 आपण घेणार,
45 मिनिट्स आलं तर 75. आणि पूर्ण जर अवर्सच असेल 3 अवर्स 4 अवर्स तर आपण 100 हे घेणार. याचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन जर केलं तर आपलं सेम तेवढंच येणार आहे कॅल्क्युलेशन. त्यामुळं 4 अवर्स 30 मिनिट्स जर असेल तर आपण घेणार 4.50 अवर्स असं घेणार. हे कन्वर्जन इम्पॉर्टंट आहे इथं. 4 अवर्स 30 मिनिट्स जर असेल, इकडे साईडला दिसते तुम्हाला 4 अवर्स 30 मिनिट्स जर असेल तर त्याचं कन्वर्जन अवर्समध्ये कसं करणार, 4.50 अवर्स. 5 अवर्स 45 मिनिट्स असेल तर 5 अवर्स 5.75 अवर्स. 7 अवर्स 45 मिनिट्स असेल तर 7.75 अवर्स. 8 अवर्स 30 मिनिट्स असेल तर 8.50 अवर्स. 10 अवर्स 15 मिनिट्स असेल तर 10.25 अवर्स किंवा 10.25 अवर्स हे घेणार. त्यामुळे ही जी सेंटरची डायग्रॅम आहे, हा जो सर्कल दिसतो त्यामध्ये 100, 25, 50 आणि 75 हे कशावरून घ्यायचं. जर 15 आलं, इथं दिसते 3 अवर्स 15 मिनिट्स तर 325 अवर्स येणार. 3.30 मिनिट्स आलं तर 50, 45 मिनिट्स आलं तर 75 आणि नुसतं 3 अवर 4 आलं तर 100. हा बेसिक रूल्स लक्षात ठेवायचा. आणि 1 अवर्स इज इक्वल टू 60 × 60. 1 अवर्स इज इक्वल टू 60 × 60. एका अवर्समध्ये किती सेकंद असतात तर 3600 सेकंद. एका अवर्समध्ये मिनिट्स किती असतात हे तुम्हाला माहिती आहे, 60 मिनिट्स असतात. आता आपण 1 बाय 1 एक्झाम्पल बघूया. सो हा बेसिक फक्त हा टाईमचा जो रूल आहे, हा रूल्स फक्त लक्षात ठेवायचा. 100, 25, 50, 75 इथं रिपीट दिलेलंच आहे. 1 अवर्स इज इक्वल टू 60 × 60 इज इक्वल टू 3600 सेकंड. 4 अवर्स 30 मिनिट्स म्हणजे 450 अवर्स. 3 अवर्स 15 मिनिट्स म्हणजे 325 अवर्स. 5 अवर्स 45 मिनिट्स म्हणजे 575 अवर्स. हे इम्पॉर्टंट आहे. हे जर माहीत असेल तर आपण टाईमचे एक्झाम्पल, टाईम डिस्टन्स स्पीडचे एक्झाम्पल सॉल्व करणार. सो त्यामध्ये एक्झाम्पल आहे. एक्झाम्पलच्या आधी नेक्स्ट बघूया. एक्झाम्पलच्या आधी नेक्स्ट ट्रिक जे आहेत त्या ट्रिक्स बघूया. त्यामध्ये डिस्टन्स जर मीटर सेकंदमध्ये असेल तर ते किलोमीटर अवर्समध्ये कसं करायचं, आणि किलोमीटर अवर्समध्ये असेल तर मीटर सेकंदमध्ये कसं करायचं ते इथं दिलेलं आहे बघा, डिस्टन्स आणि किलोमीटर. सो त्यामध्ये 90 किलोमीटर पर अवर्स असेल तर ते मीटर सेकंदमध्ये आपण कसं करणार, 90 किलोमीटर पर अवर्स जर असेल तर त्यामध्ये 5 डिवायडेड बाय 18 हे कसं घेतलेलं आहे, किंवा 18 डिवायडेड बाय 5 हे दिलेलं आहे. 18 डिवायडेड बाय 5 आणि 90 किलोमीटर पर अवर्स. तर मीटर पर सेकंडमध्ये 5 डिवायडेड बाय 18 किंवा 90 किलोमीटर मीटर पर सेकंड असेल तर 90 × 5 डिवायडेड बाय 18 हे का घेतलेलं आहे, तर इथं 5 डिवायडेड बाय 18 ही जी व्हॅल्यू आहे 5 डिवायडेड बाय 18 ही मीटर पर सेकंडला कॉन्स्टंट राहणार आहे. 5 डिवायडेड बाय 18 मग तिथं 90 किलोमीटर येऊ द्या, 60 किलोमीटर येऊ द्या किंवा 160 किलोमीटर येऊ द्या, इथं मीटर पर सेकंड जर आलं तर 5 डिवायडेड बाय 18 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू राहणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवायची. मीटर पर सेकंड जर आलं
तुम्हाला कॅल्क्युलेट करा. 90 किलोमीटर पर आवर्स आहे, जे काय किती सेकंदामध्ये किंवा किती मीटर पर सेकंदामध्ये डिस्टन्स क्रॉस करत असेल, जे काय दिलं असेल, तर त्यामध्ये 5 डिवायडेड बाय 18 ही व्हॅल्यू जी असणार आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. फॉर एक्झाम्पल 90 किलोमीटर पर आवर्स असेल तर 5 डिवायडेड बाय 18, मग 90 किलोमीटर पर आवर्सचं आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचे. तर मग कसं करणार, 90 इंटू 5 डिवायडेड बाय 18. सो 18 19ला भाग जातोय. 5 इंटू 5 इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. हे झालं त्याचं आपलं ॲन्सर. सिमिलरली 60 किलोमीटर 1 आवर्स 60 किलोमीटर 1 आवर्स आहे आणि त्याचं मीटर पर सेकंदामध्ये करायचं आहे. मीटर पर सेकंदामध्ये करायचं असलं की काय लक्षात ठेवायचं, 5 डिवायडेड बाय 18. सो 60 इंटू 5 डिवायडेड बाय 18 मल्टिप्लिकेशन केलं, 18 भाग लावला तर 16.66 मीटर पर सेकंड. हे झालं डिस्टन्सचं. 90 किलोमीटर्स 60 किलोमीटर्स. आता त्यानंतर सेकंड दिले, 60 किलोमीटर पर आवर्स 60 मीटर पर सेकंड. 60 किलोमीटर पर आवर्स आणि 60 मिनिट पर सेकंड. प्रत्येक वेळेस मी इथं मीटर म्हटलं, सॉरी, मिनिट्स पर सेकंड. आता 60 किलोमीटर पर आवर्स आणि 60 मिनिट्स पर सेकंड म्हणजे काय येणार, 60 मिनिट्स म्हणजे 1 आवर्स, जे की खाली लिहिले. मग 1 इंटू 60 किलोमीटर्स पर आवर्स. सो आपल्याला 2 आवर्स जर काढायचं असेल तर आपण काय करणार, 60 इंटू 2 120 किलोमीटर. 60 इंटू 3 केलं तर 180 किलोमीटर्स. 60 इंटू 5 केलं तर 300 किलोमीटर्स. तसं आपल्याला इथं काय सांगितलं आहे, 60 किलोमीटर पर आवर्स आणि त्याचं 60 मिनिट्स पर सेकंड. मग 60 मिनिट्स म्हणजे 1 आवर्स, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता 60 किलोमीटर्स 1 आवर्सचं असेल तर 1 इंटू 60 किलोमीटर 60 किलोमीटरच. 2 आवर्स असेल तर 60 इंटू 2 120 किलोमीटर्स. 3 किलोमीटर्स दिलं असेल तर 60 इंटू 3 180 किलोमीटर्स. 60 इंटू 5 300 किलोमीटर, जर 5 आवर्स दिलं असेल तर. आता एक्झाम्पल जे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, 40 किलोमीटर पर आवर्स कार 8 आवर्स ट्रॅव्हलिंग. 40 किलोमीटर पर आवर्स स्पीड काय आहे, 40 किलोमीटर पर आवर्स. एकदम शॉर्ट ट्रिक्समध्ये घेतलं आहे, अजून मेन एक्झाम्पल आपण स्टार्ट केलेली नाहीत. फोर्टी किलोमीटर पर आवर्स. आता काय दिले पुढं, किती आवर्स दिल्यात, 8 आवर्स. कार 8 आवर्स ट्रॅव्हलिंग असं दिलेलं आहे. तर मग काय करणार आपण, 40 इंटू 8 320 किलोमीटर्स. 320 किलोमीटर्स. हे शॉर्ट ट्रिक्स आहेत, अजून मेन एक्झाम्पल आपण सुरू केलेलं नाही, आपण जस्ट बघतोय. इथं स्पीड जर आहे ते स्पीड काय दिले, 40 किलोमीटर पर आवर्स दिले. इथं 1 आवर्स असणार आहे, फक्त आवर्स दिले म्हणजे 1 आवर्स. 40 किलोमीटर 1 आवर्स आणि कार काय दिले, 8 आवर्स ट्रॅव्हलिंग. मग आपल्याला काय करायचं आहे, 40 इंटू 8 इज इक्वल टू 320 किलोमीटर्स. सिमिलरली सेकंड खाली दिले, 60 किलोमीटर पर आवर्स 30 किलोमीटर्स हाफ आवर्स 50 किलोमीटर्स 15 मिनिट्स. सो कार स्पीड 60 किलोमीटर 1 आवर्स. सो कॅल्क्युलेट 1 मिनिट्स हाऊ मेनी किलोमीटर्स. तर एका मिनटाला किती किलोमीटर्स, 60 किलोमीटर पर आवर्सला दिले. 30 किलोमीटर्स म्हणजे हाफ आवर्सला दिलेलं आहे, म्हणजे 30 मिनिट्सला आलं. 15 किलोमीटर्स 15 मिनिट्सला दिले,
तर 1 मिनिटसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर 1 मिनिट्स हाऊ मेनी किलोमीटर्स, एका मिनटाला किती. तर पहिल्यांदा 60 किलोमीटर पर आवर्स, 60 किलोमीटर पर आवर्स म्हणजे काय, 1 मिनिट 1 किलोमीटर, 1 आवर्स म्हणजे 60 मिनिट्स म्हणजे 60 किलोमीटर. मग इथं म्हटलेलं आहे 120 किलोमीटर पर आवर्स 1 मिनिट इज इक्वल टू 2 किलोमीटर्स. 1 मिनिट इज इक्वल टू 2 किलोमीटर्स. 120 किलोमीटर्स इज इक्वल टू 60 मिनिट्स. 120 किलोमीटर्स इज इक्वल टू 60 मिनिट्स. सो 60नं पुढे भाग लावला तर 2 किलोमीटर्स 1 मिनिट्स, एका मिनटाला 2 किलोमीटर जाणार अंतर ती कार जी असेल ती क्रॉस करणार. एका मिनटाला 2 किलोमीटर्स, एका मिनटाला 2 किलोमीटर्स. इथे दिलेलं आहे 60 किलोमीटर पर आवर्स कार स्पीड इज रिड्यूस्ड बाय 20 किलोमीटर्स पर आवर्स. रिड्यूस्ड बाय असेल तर आपण सबस्ट्रॅक्शन्स करणार, वजाबाकी. मग 40 किलोमीटर पर आवर्स हे डायरेक्टली आन्सर काढले. कसं काढले, तर 60 किलोमीटर पर आवर्स सबस्ट्रॅक्ट 20 किलोमीटर्स. 60मधून 20 गेले, शिल्लक राहिले 40 किलोमीटर पर आवर्स. रिड्यूस्ड बाय म्हटलं की वजाबाकी नेहमी करायची. मग 60 किलोमीटर मायनस 20 किलोमीटर्स इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर्स. सेकंड दिलेलं आहे 60 किलोमीटर पर आवर्स कार स्पीड इज रिड्यूस्ड टू 20 किलोमीटर पर आवर्स. सो 60 मायनस 20, 60 मायनस 20 केलं तर किती येईल, 40. त्यामुळे आपलं 40 किलोमीटर्स हे आन्सर आलं. आता जे सेकंड सेक्शन तुम्हाला दिसतोय 60 किलोमीटर पर आवर्स कार स्पीड इज रिड्यूस्ड टू, 2ला अंडरलाईन केलेले 20 किलोमीटर्स. मग इथं 20 किलोमीटर पर आवर्सच येणार, कारण रिड्यूस्ड 2 असेल तर जे किलोमीटर पर आवर्स दिलेलं असेल तेच तुमचं आन्सर असणार. फक्त रिड्यूस्ड बाय असेल तर तुम्हाला सबस्ट्रॅक्शन्स वजाबाकी करावे लागणार. त्यानंतर इथं नोट दिलेले 2 कार ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन प्लस स्पीड. जर 2 कार असतील, दोन्ही कारचं जर स्पीड दिलं असेल तर त्याचं डायरेक्शन, त्याचं स्पीड काय असणार आहे, प्लस करायचं आपल्याला. 2 कार्स ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन तर प्लस करायचं. 2 कार ट्रॅव्हलिंग इन अ सेम डायरेक्शन मायनस स्पीड करायचं. टाईम आणि डिस्टन्सचा हा जो चार्ट आहे तो बघा. टाईम आणि डिस्टन्समध्ये कार, सायकल, मॅन हे 3 येणार. प्रॉब्लेम कॅन ट्रेन्स त्यामध्ये प्लॅटफॉर्म, ट्रॅव्हल, बूट्स अँड स्ट्रीपमध्ये अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. आणि स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. हे तिन्ही, हा जो स्पीडचा रूल्स आहे हा ह्या तिन्हीला पण यूज करायचा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. आता आपण एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पलकडे जाऊया. आता आपण जो बघितला तो सगळा थिअरॉटिकल पार्ट बघितला. आता आपण एक्झाम्पलकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे आहे ते आता आपण कॅल्क्युलेट करूया. सो फर्स्ट एक्झाम्पल, कार द स्पीड ऑफ बस इज 72 किलोमीटर पर आवर्स. द डिस्टन्स कवर्ड बाय द बस इज 5 सेकंड इज. क्वेश्चन दिलाय, अ स्पीड ऑफ बस इज 72 किलोमीटर पर आवर्स. The distance covered by the bus is 5 seconds is. First option आहे 100 मीटर, सेकंड ऑप्शन 60 मीटर, थर्ड ऑप्शन 50 मीटर आणि लास्ट ऑप्शन 74.5 मीटर्स. सो पहिल्यांदा स्पीड किती दिले एक्झाम्पलमध्ये, स्पीड
स्पीड इज इक्वल टू 72 किलोमीटर पर आवर्स, हे लिहून घेतलं. स्पीड इज इक्वल टू 72 किलोमीटर पर आवर्स. त्यानंतर टाईम किती दिला आहे, डिस्टन्स कवर्ड बाय द बस इन 5 सेकंड, म्हणजे टाईम आहे 5 सेकंड. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. मग स्टार्टिंगला जे फॉर्म्युले दिल्यात त्यातला डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. स्टार्टिंगला काय केलं, एक्झाम्पलमध्ये स्पीड दिले, टाईम दिले का डिस्टन्स दिले ते बघितलं. एक्झाम्पलमध्ये स्पीड आणि टाईमच्या व्हॅल्यू दिल्यात. स्पीडची व्हॅल्यू 72 किलोमीटर पर आवर्स ती लिहून घेतली, एस इज इक्वल टू 72 किलोमीटर पर आवर्स. टाईम दिलेला आहे 5 सेकंड, जो की लिहून घेतला आहे. कॅल्क्युलेट करायचं आपल्याला डिस्टन्स. सो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. सो स्पीडची व्हॅल्यू लिहून घेतली 72 किलोमीटर पर आवर्स इंटू 5 सेकंड. मग 72 इंटू 5 सेकंड इज इक्वल टू 5 सेकंड असेल मीटर पर सेकंड. तर आपण काय करतो, 5 डिवायडेड बाय 18 काय करतो, मल्टिप्लाय करतो. तेव्हा आपला आन्सर मीटरमध्ये येणार, कारण डिस्टन्स कसं असणार आहे, मीटरमध्ये असणार आहे. सेकंडमध्ये येईल का, नाही आहे. मग मीटर पर सेकंडमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणून 72 किलोमीटर इंटू 5 सेकंड इंटू 5 डिवायडेड बाय 18 मीटर पर सेकंड. कारण किलोमीटर पर आवर्समध्ये स्पीड दिलं असेल आणि टाईम जर सेकंडमध्ये दिला असेल तर तो मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजे मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 5 डिवायडेड बाय 18 मल्टिप्लाय करायला लागेल. ते आपण स्टार्टिंगला बघितलेलं आहे. म्हणून 72 इंटू 5 सेकंड इंटू 5 डिवायडेड बाय 18 मीटर पर सेकंड. सेकंड एकमेकांना कॅन्सल झाले, सेकंडचा सिम्बॉल कॅन्सल झाला. मग शिल्लक काय राहिलं, 72 इंटू 5 डिवायडेड बाय 18. 5 डिवायडेड बाय 18 कुठून आला, हा बरेच जणांना क्वेश्चन येईल. मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मीटर पर सेकंडमध्ये ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 5 डिवायडेड बाय 18. तीच व्हॅल्यू आपल्याला इथं यूज करायची. सेकंड आलं की लक्षात ठेवायचं आपल्याला 5 डिवायडेड बाय 18 यूज करायचं आहे एक्झाम्पलमध्ये. सो 72 इंटू 5 डिवायडेड बाय 18. सो 18 72ला भाग लावला, 4 आला. 4 इंटू 5 इज इक्वल टू 5 इंटू 4 20 इंटू 5 100 मीटर. सो डिस्टन्स आलं 100 मीटर. 100 मीटर हे आपलं फायनल आन्सर आलं. बघा परत एकदा एक्झाम्पलमध्ये 72 किलोमीटर पर आवर्स स्पीड दिलेलं आहे. द डिस्टन्स कवर्ड बाय द बस इन 5 सेकंड इज. तर आपल्याला ते डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काढायचे. डिस्टन्स कशामध्ये असणार आहे, मीटरमध्ये असणार आहे. मग डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. स्पीडची व्हॅल्यू लिहिली 72 किलोमीटर पर आवर्स, टाईम 5 सेकंड. मग 5 सेकंड आहे म्हणलं, मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायसाठी आपल्याला 5 डिवायडेड बाय 18 मल्टिप्लाय करायला लागणार. 72 इंटू 5 सेकंड इंटू 5 डिवायडेड बाय 18 मीटर पर सेकंड गेट कॅन्सल. 72 इंटू 5 डिवायडेड बाय 18. सो 18 72ला भाग लावला, 4 आलं. 18 चौक 72, त्यामुळं 4 आलं तिथं. 5 इंटू 4 इंटू 5, 4 इंटू 5 20 इंटू 5 100 मीटर. हे आलं आपलं फायनल आन्सर. सो ऑप्शन ए हा आपला काय असणार इथं करेक्ट असणार आहे. त्यानंतर सेम सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, अ मॅन वॉकिंग ॲट द रेट ऑफ 5 किलोमीटर पर आवर्स क्रॉस अ ब्रिज इन 15 मिनिट्स. द लेंथ ऑफ द ब्रिज इन मीटर्स इज. तर आपल्याला त्या ब्रिजची लेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट करायची. मॅन इज वॉकिंग ॲट द रेट ऑफ 5 किलोमीटर पर आवर्स क्रॉस अ ब्रिज इन 15 मीटर्स.
15 मिनटामध्ये किती कवर केलं आहे? 5 किलोमीटर पर आवर्स. सो आपल्याला त्या ब्रिजचं मीटर किती मीटर आहे तो आपल्याला त्याची लेंथ कॅल्क्युलेट करायची. मग अगेन डिस्टन्स इज इक्वल टू, डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. सो स्पीड इज इक्वल टू किती व्हॅल्यू दिली स्पीडची, तर वॉकिंगचं स्पीड किती आहे त्याच्या 5 किलोमीटर पर आवर्स आणि टाईम किती लागला आहे 15 मिनिट्स. सो एस इज इक्वल टू, एस म्हणजे स्पीड 5 किलोमीटर पर आवर्स अँड टी म्हणजे टाईम, टाईम इज इक्वल टू 15 मिनिट्स. सो नेक्स्ट पुट डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. सो 5 किलोमीटर पर आवर्स इंटू 15 मिनिट्स. आता 15 मिनिट्स आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायला लागणार आहे, मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट नेहमीप्रमाणे. म्हणून 5 इंटू 15 मिनिट्स इंटू 5 डिवायडेड बाय 18 मीटर पर सेकंड. आता मिनिट्स दिल्यात, सेकंड असतं तर आपल्याला सेकंड कॅन्सल झालं असतं. 15 मिनिट्स, मग 15 मिनिट्सचं कन्वर्जन आपल्याला सेकंदामध्ये करायचं आहे. 15 मिनिट्स जे आहे त्याचं कन्वर्जन सेकंदामध्ये करायचं आहे. का तर आपले सेकंड कॅन्सल होतील. त्यामुळं आपण 15 मिनिट्सचं कन्वर्जन सेकंदामध्ये केलं तर काय येईल, साईडला केलेलं आहे. 15 मिनिट्स इज इक्वल टू 15 इंटू 60 सेकंड. 15 इंटू 60 सेकंड. 60 का आपण हे केलं तर 1 मिनिट कितीचा असणार आहे, 60 सेकंदाचा असणार आहे. 1 मिनिट जो असणार आहे तो 60 सेकंदाचा असणार आहे. म्हणून 50 इंटू 16, 50 इंटू 60. सो ब्रॅकेटमध्ये खालच्या स्टेपला लिहिलेले 5 ॲज इट इज 5 इंटू 15 इंटू 60 सेकंड इंटू 5 डिवायडेड बाय 18. ते नेक्स्ट सेकंड गेन कॅन्सल. 5 इंटू 15 इंटू 60 इंटू 5 डिवायडेड बाय 18. मग जिथे जिथं भाग जातोय तिथं तिथं भाग घालवलेला आहे. आणि फायनल आन्सर आलेले 1250 मीटर्स. सेम आता सेकंड एक्झाम्पलकडे जाणार आहे. तर सॉल्व करा, बघा सॉल्व होते का. एक्झाम्पल, अ कार ट्रॅव्हलिंग ॲट अ स्पीड 40 किलोमीटर पर आवर्स कॅन कम्प्लीट अ जर्नी इन 9 hours. आता अवर्समध्ये दिलेलं आहे. आत्तापर्यंत आपण कशामध्ये बघितलं, मिनिट्समध्ये बघितलं, सेकंदामध्ये बघितलं. आता 9 hours दिलेलं आहे. 9 hours. हाऊ लॉंग विल इट टेक टू ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स ॲट 60 किलोमीटर पर आवर्स. तो आता सेम डिस्टन्स असेल तर काय सांगितलेलं स्टार्टिंगलाच बघा नोटमध्ये. ठीक आहे, ते आपण बघूया. पहिल्यांदा लिहून घ्या गिवनमध्ये काय काय दिले. स्पीड इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर्स. टाईम किती दिला आहे 9 hours. सो एस इज इक्वल टू 50 किलोमीटर्स पर आवर. स्पीडची व्हॅल्यू लिहून घेतली. टाईम इज इक्वल टू 9 hours. देन पुट फॉर्म्युला डिस्टन्स. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. सो 40 किलोमीटर पर आवर्स इंटू 9 hours. सो hours गेट कॅन्सल. 40 इंटू 9 360 किलोमीटर. सो स्पीड किती आलं 360 किलोमीटर्स. आता 360 किलोमीटर्स आपल्याला सेम डिस्टन्स दिले. त्यामध्ये नेक्स्ट जी व्हॅल्यू किती दिली आहे स्पीडची 60 किलोमीटर पर आवर्स. पहिल्यांदा काय दिली 40 किलोमीटर्स. 40 किलोमीटर्सनं आपण काढली तर आन्सर किती आलं 360 किलोमीटर्स.
सो सेकंड जे स्पीड दिलेलं आहे ते किती दिले 60 किलोमीटर पर आवर्स. देन नेक्स्ट आता आपण सॉल्व करूया. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. कारण आपल्याकडे दोन व्हॅल्यू कुठले आहेत आत्ता. एक डिस्टन्स काढला आहे आपण 360 किलोमीटर आणि एक एक्झाम्पलमध्ये स्पीड दिलेलं आहे 60 किलोमीटर पर आवर्स. मग डिस्टन्स आणि स्पीड आहे, मग आपण टाईम काढणार. टाईमचा फॉर्म्युला टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. सो 360 किलोमीटर divided by 60 kilometer per hours. So kilometer get cancel, 0 get cancel, 6 न वरती भाग लावला 36 ला तर 6 येईल. सो टाइम इज इक्वल टू 6 hours. किती टाइम लागला तर 6 hours. पहिल्यांदा काय केलंय बघा, डिस्टन्स काढून घेतलंय 40 किलोमीटर पर आवर्स इंटू 9 hours. अवर्स गेट कॅन्सल, 40 इंटू 9 360 किलोमीटर्स. सो स्पीड ऑलरेडी सेकंड स्पीड तुम्हाला दिलेलं आहे 60 किलोमीटर पर आवर्स. सो नेक्स्ट टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. 360 किलोमीटर्स डिवायडेड बाय 60 किलोमीटर पर आवर्स. किलोमीटर गेट कॅन्सल, 60 न 316ला भाग लावला तर 6 येईल. सो टाइम इज इक्वल टू 6 hours. हे आलं आपलं फायनल आन्सर. सेम पुढचं एक्झाम्पल आहे. त्याची सेकंड मेथड पण आहे इथं. या मेथडनं कॅल्क्युलेट करायचं असेल तर या मेथडनं कॅल्क्युलेट करू शकता. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे. अ बॉय रन 20 किलोमीटर इन 2.5 hours. हाऊ लॉंग विल ही टेक टू रन 32 किलोमीटर ॲट डबल द प्रिवियस स्पीड. सो त्यामध्ये डिस्टन्स किती दिला आहे. अ बॉय रन्स 20 किलोमीटर इन 2.5 hours. मग पहिल्यांदा डिस्टन्स लिहून घ्या. 20 किलोमीटर्स, टी इज इक्वल टू 2.5 hours. हाऊ लॉंग विल बी द टेक टू रन 32 किलोमीटर ॲट डबल द प्रिवियस स्पीड. सो पहिल्यांदा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. डिस्टन्स आणि टाईम दिले, सो आपल्याला स्पीड काढायचे प्रिवियस स्पीड. त्यामुळे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. डिस्टन्स आहे 20 किलोमीटर डिवायडेड बाय टाईम 2.5 hours. सो किती येते 8 किलोमीटर पर आवर्स. एट किलोमीटर पर आवर्स. मग डिस्टन्स 32 किलोमीटर्स आहे. मग स्पीड किती आहे डिस्टन्स 32 किलोमीटर्स आहे. मग स्पीड किती 16 किलोमीटर पर आवर्स. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. 32 किलोमीटर्स डिवायडेड बाय 16 किलोमीटर पर आवर्स. किलोमीटर गेट कॅन्सल, 16 न 32ला भाग लावा 2 hours. हे आन्सर येईल.
सो नेक्स्ट जे एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. सो ह्या एक्झाम्पलमध्ये बरेच जणांना इथं क्वेश्चन पडला असेल की डिस्टन्स 20 किलोमीटर आहे, टाईम 2.5 आवर्स आहे आणि इथं 8 हे कसं आलेलं आहे. तर स्पीड इज इक्वल टू 20 किलोमीटर्स डिवायडेड बाय 2.5 आवर्स. जो पॉईंट आहे, पॉईंट एक डिजिट जर काढला तर आपण 20वरती काय होणार आहे, एक 0 ॲड होणार आहे. पॉईंट जर काढला खालचा 2.5 मधला जर पॉईंट आपण काढला तर वरती 20वरती एक 0 काय होणार आहे, ॲड होणार आहे. म्हणजे काय येईल, 200 डिवायडेड बाय 25. 25नं 200ला भाग लावा, 8 येईल. त्यामुळं 8 किलोमीटर पर आवर्स आलं आहे. मग तेवढ्या सेकंदासाठी किती आलं आहे, 8 किलोमीटर्स. तर 32साठी किती येईल, डबल सांगितले त्यांनी, डबल द प्रिवियस स्पीड. मग पहिलं स्पीड किती आलं आहे, 8 किलोमीटर्स. त्याचं जर डबल केलेलं तर किती येईल, स्पीड 16 किलोमीटर पर आवर्स येईल. म्हणून जे डिस्टन्स दिले 32 किलोमीटर्सला, त्याला काय करायचं, आपल्याला स्पीड डबल करायचे पहिल्या स्पीडपेक्षा. प्रिवियस स्पीड जे आलं आहे 8 किलोमीटर, त्याच्यापेक्षा डबल स्पीड करायचं आहे. मग डिस्टन्स 32 किलोमीटर्स लिहून घेतले, स्पीड जे आहे ते स्पीड डबल केलेलं आहे. त्यामुळं 8च्या डबल काय येईल, 16. त्यामुळे 16 किलोमीटर पर आवर्स. म्हणून टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. मग डिस्टन्स आहे 32 किलोमीटर्स, 32 किलोमीटर्स डिवायडेड बाय 16 किलोमीटर पर आवर्स. किलोमीटर गेट कॅन्सल, 16नं 32ला भाग लावा, 2 येईल. सो टाईम इज इक्वल टू 2 आवर्स. हे आलं आपलं फायनल ॲन्सर. टाईम इज इक्वल टू 2 आवर्स. ओके, राहिलेले एक्झाम्पल जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. पण त्याआधी जे बेसिक फॉर्म्युले दिलेत डिस्टन्स, टाईम आणि स्पीडचे, ते तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित करा. सेकंदाचं कन्वर्जन मिनिटमधले सेकंदामध्ये, किंवा किलोमीटर पर आवर्स असेल तर त्याचं मीटर पर सेकंडमध्ये कसं करणार आपण, मिनिट पर सेकंडमध्ये. तर त्याला 5 डिवायडेड बाय 18 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, ते सुद्धा ट्रिक तुम्ही बघा कॅल्क्युलेट कसे केलेले आहेत. जो क्लॉकचा जो सिम्बॉल आहे 100, 25, 50, 75, तो सिम्बॉल व्यवस्थित बघा. त्या नोट्स नोटबुकमध्ये कलेक्ट करा आणि हे जे एक्झाम्पल आत्तापर्यंतचे बघितल्यात हे एक्झाम्पल नोटबुकमध्ये लिहून काढा. मग नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट जे एक्झाम्पल आहेत ते स्टार्ट करूया.